नमस्कार. दिवाळी फराळामध्ये अनारसे हे अगदी सर्वांच्याच आवडीचे असतात. हे अनारसे जर अगदी जाळीदार, हलके, कुरकुरीत असे झाले तर अगदी सगळ्यांनाच आवडतात. अनारसे जर चामट झाले किंवा चिवट झाले तर ते फारसे कोणाला खायला आवडत नाही. तर आज आपण हलके, कुरकुरीत असे अनारसे कसं बनवायचं ते आज आपण इथे ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने जर ही अनारसे बनवली तर तुम्ही बनवलेली अनारसेसुद्धा अगदी जाळीदार आणि खुसखुशीत, कुरकुरीत होते. अनारसे बनवण्यासाठी इथे आपण रेशनचे जुना तांदूळ म्हणजे ज्या तांदळाचा भात सुटीत होतो ते तांदूळ इथे वापरणार आहोत. साधारण इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत. वाटीच्या प्रमाणाने म्हणाल तर 2 वाटी आपण इथे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि किलोच्या प्रमाणात इथे आपण अर्धा किलो हे तांदूळ घेतलेले आहेत. पहिल्याच दिवशी आपण तांदूळ भिजत घालणार आहोत. त्याच दिवशी आपण 3 ते 4 पाण्याने हे तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत, म्हणजे त्याला आंबूस असा वास येत नाही. तर इथे आता 3 ते 4 वेळा तांदूळ धुवून झाल्यानंतर थोडंसं पाणी ठेवून इथे आपण आता तांदूळ एक रात्रभर पूर्ण ठेवून देणार आहोत. ते आपण दुसऱ्या दिवशी त्यातील पाणी काढून टाकायचं आहे. म्हणजे आपण इथे आता मंगळवारी सकाळी त्यातील पाणी नुसतं काढून टाकायचं आहे. तांदूळ बिलकुल आपण हाताने चोळून घेणार नाही आहोत, कारण तांदूळ भिजवून ठेवल्यामुळे काय होतं, हलका होतो. त्याच्यामुळे पाणी जर आपण हाताने असे तांदूळ चोळले तर मग पूर्णपणे ते कुस्करून जातील. त्याच्यामुळे इथे आपण फक्त पाण्याचा वापर करायचा आहे. 1 ते 2 वेळा दुसऱ्या दिवशी आपण पाण्याचा वापर करून त्यातील पाणी काढून टाकायचं आहे. परत त्याच भांड्यामध्ये आपण नवीन पाण्याचा वापर करून हे तांदूळ आपण पुन्हा एकदा मंगळवारी भिजवून ठेवणार आहोत. इथे आता मंगळवारी आपण हे सकाळी तांदूळ भिजवून ठेवलेले आहेत. आता आपण इथे बुधवारी ह्या तांदळातील पाणी आपण काढून टाकणार आहोत. 2 ते 3 पाण्याने हे तांदूळ आता धुवून घेणार आहोत. म्हणजे आपण हाताने हे तांदूळ न चोळता फक्त त्यातील पाणी काढून टाकायचं आहे. तर 2 ते 3 पाण्याने आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले म्हणजे त्यातील आंबूस वास आहे तो नाहीसा होतो. इथे आपण आता हे बुधवारी तांदूळ 2 ते 3 पाण्याने धुवून झालेले आहेत. त्याच्यामध्ये आता नवीन पाणी ठेवून आपण आता भिजवून ठेवणार आहोत. हे तांदूळ 3 रात्र छान भिजवून ठेवले म्हणजे जे अनारसे बनवतो ते छान जाळीदार आणि हलके होतात. इथे आता 3 दिवस पूर्ण झाले आहेत. म्हणजे आपण सोमवार, मंगळवार आणि बुधवारी 3 दिवस आपण सतत पाणी बदलत होतो आणि भिजवून ठेवत होतो. त्याच्यामुळे इथे आता गुरुवारी सकाळी 2 ते 3 पाण्याने आपण आता हे तांदूळ धुवून घेणार आहोत. तांदूळ धुवून झाल्यानं म्हणजे हाताने चोळून न घेता फक्त पाण्याचा वापर करून पाण्याने आपण तांदूळ धुवून घेतलेले आहेत. पाण्याने तांदूळ धुवून झाल्यानंतर एखाद्या चाळणीमध्ये अशा पद्धतीने आपण त्यातील पाणी पूर्णपणे निथळून घेणार आहोत. तांदळातील पाणी निथळून झाल्यानंतर कॉटनच्या कपड्यावर आपण पसरून घेणार आहोत. शक्यतो नैसर्गिक म्हणजे खिडकीतून हवा येते त्या हवेवर आपण हे तांदूळ वाळवून घेणार आहोत. तुम्ही जर फॅन खाली हे तांदूळ वाळवून घेणार असलात तर जास्त वाळवून न घेता साधारण वाळल्यानंतर ते तांदूळ आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत. तर मी इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे हे तांदूळ कितपत आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत. तर तांदळावर अशा पद्धतीने हात फिरवल्यानंतर त्यात तांदूळ आपण मुठीमध्ये घ्यायचे आणि अशा पद्धतीने हाताला थोडेफार तांदूळ चिकटले पाहिजे. जास्त चिकटत असतील तर थोडं आणखी 5 ते 10 मिनटं हे तांदूळ थोडेसे वाळू द्या. तर इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी थोडेसे तांदूळ हाताला चिटकत आहेत. तर इथे आपल्याला इतपतच आपल्याला हे तांदूळ वाळवून घ्यायचे आहेत. इथे आता हे तांदूळ आपण एकत्र करून घेणार आहोत आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे आपण बारीक करून घेणार आहोत. तर लक्षात ठेवा, जास्त पण ओलसर ठेवू नका आणि जास्त पण वाळवून घेऊ नका. मी अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे तांदूळ वाळवून घेऊ शकता. इथे मी मिक्सरचा छोट्या भांड्याचा वापर केलेला आहे. इथे तुम्हाला जर मिक्सरचं मोठं भांडं वापरायचं असेल तर तुम्ही मिक्सरच्या मोठ्या भांड्यातसुद्धा हे पीठ म्हणजे तांदूळ बारीक करून घेऊ शकता. इथे आपण आता मैद्याची चाळण घेतलेली आहे. इथे आपण आता मैद्याच्या चाळणीने हे पीठ आहे ते चाळून घेणार आहोत. मैद्याच्या चाळणीनेच हे पीठ चाळून घ्यायचं म्हणजे अनारसे छान खुसखुशीत आणि अगदी कुरकुरीत तयार होतात. अशाच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेले तांदूळसुद्धा बारीक करून घेणार आहोत आणि चाळणीने चाळून घेणार आहोत. इथे पाहू शकता चाळून घेतलेलं पीठ आहे त्याचा गोळा साधारण तयार करून झाला पाहिजे. म्हणजे आपल्याला इतपत तांदूळ वाळवून घ्यायचे आहेत. तांदूळ चाळून झाल्यानंतर चाळणीमध्ये बारीक असे तांदूळ राहतात ते आपण आता पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत. सर्व तांदूळ बारीक करून झालेले आहेत आणि चाळणीने चाळून झालेले आहेत. आता घरातील एखाद्या वाटीचा वापर करून हे पीठ आपण मोजून घेणार आहोत. वाटीने हे पीठ मोजून घेतलं म्हणजे गुळाचा अंदाज व्यवस्थित असा येतो. तर इथे आपण आता घरातील कोणत्याही एका वाटीचं मेजर घेऊन हे तांदळाचं पीठ आहे ते आपण मोजून घेणार आहोत.
तर इथे आपण साधारण 2 वाटी तांदूळ घेतलेले, तर इथे आपण पाहू शकता 2 वाटी पीठ तयार करून झालेलं आहे. तर इथे आता गुळाचा अंदाज कसा घ्यायचा, तर इथे 2 वाटी आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलेलं आहे, तर 1 वाटी आपण इथे गुळाचा वापर करणार आहोत. तर इथे गुळाचा वापर करताना गूळ साधारण मऊसर असा असतो त्या गुळाचा वापर करायचा. इथे आपण 2 वाटी तांदळाच्या पिठासाठी 1 वाटी आपण इथे गुळाचा वापर केलेला आहे. इथे तुम्ही अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी तुम्ही इथे साखरेचा सुद्धा वापर करू शकता. इथे मी फक्त गुळाचा वापर केलेला आहे. इथे आपण आता वेलची पावडर आणि जायफळ पावडरचा वापर केलेला आहे. तुम्हाला आवडत असलं तिथे वेलची पावडर आणि जायफळ पावडरचा वापर करू शकता. इथे आपण आता पिठामध्ये गूळ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. पिठामध्ये गूळ मिक्स करून घेण्यापेक्षा थोडंसं आपण गुळाचं आणि तांदळाच्या पिठाचं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण फिरवून घेणार आहोत. इथे आपण फक्त मिक्सर चालू बंद करून 1 ते 2 वेळा फिरवून घेणार आहोत. म्हणजे अनारसाचं पीठ आहे ते छान मळायला मदत होते. तर इथे आपण आता मिक्सरमधून फिरवून घेतलेलं गूळ आणि तांदळाचं पीठ आता आपण शिल्लक राहिलेल्या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत. इथे तुम्हाला तरीसुद्धा हे पीठ किंवा गूळ साधारण कडक वाटत असेल तर तुम्ही हे सर्व पीठ मिक्सरमध्ये 1-2 फेरे घेऊन अशा पद्धतीने मळून घेऊ शकता. इथे आपण आता ह्या मिश्रणामध्ये व्यवस्थित असं पीठ मळून घेणार आहोत. इथे पाण्याचा बिलकुल वापर करू नका. गुळामध्ये हे पीठ छान ओलसर असा तयार होतं. 2 वाटी तांदळाच्या पिठासाठी इथे आपण 1 वाटी गुळाचा वापर केलेला आहे. तर इथे पाहू शकता छान असा गोळा तयार करून झालेला आहे. इथे आपण फक्त गूळ आणि तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे. इथे आपण तेल किंवा तुपाचा बिलकुल वापर केलेला नाही आहे. तर इथे आपण आता एखादा कोरडा डबा घ्यायचा आहे. म्हणजे डबा जर ओलसर असेल तर कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित असा पुसून घ्यायचा आणि आपण पीठ मळलेलं आहे अनारसाचं ते आपण आता त्या डब्यामध्ये 4 ते 5 दिवसासाठी ठेवून देणार आहोत. 5 दिवस झालेले आहेत. इथे पाहू शकता पीठ छान जाळीदारचं तयार करून झालेलं आहे. इथे आपण आता जेवढे अनारसे बनवणार तेवढं आपण पीठ काढून घ्यायचं आहे आणि झाकण लावून हा डबा आपण कोरड्या ठिकाणी ठेवून देणार आहोत. पिठाला छान जाळी आलेली आहे आणि पीठ छान तयार करून झालेलं आहे. इथे आपण आता पाण्याचा किंवा दुधाचा वापर न करता किंवा अगदी तेल तुपाचा सुद्धा वापर न करता इथे आपण ही अनारसे बनवून घेणार आहोत. इथे तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता. म्हणजे थोडंसं हाताला तेल किंवा तूप लावून घेऊ शकता. अशा पद्धतीने आपण आता गोळे तयार करून घेणार आहोत. इथे आपण खसखसचा वापर करणार आहोत. तर पोळीपाटावर आपण थोडीशी खसखस घेणार आहोत आणि खसखसवर आपण जो गोळा तयार करून घेतलेला आहे तो अशा पद्धतीने आपण गोल गोल करून घेणार आहोत. इथे मी 2 बोटाने अशा पद्धतीने खसखस थोडीशी हाताला लावून गोल गोल असं आपण फिरवून घेणार आहोत. तर हे अनारसे तुम्ही अगदी पातळसुद्धा नाही आणि जाडसुद्धा नाही तर अगदी मीडियम आपण हे अनारसे बनवून घेणार आहोत. तर इथे आता पहिलं आपलं अनारसे हे छान तयार करून झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला कढईमध्ये आपण तूप गरम करायला ठेवलेलं आहे. इथे मी तुपामध्ये हे अनारसे तळून घेणार आहे. तुम्हाला जर तेल आवडत असेल तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा हे अनारसे तळून घेऊ शकता. ते तूप साधारण गरम करून झाल्यानंतर खसखसची बाजू आहे ती वरच्या साईडला ठेवायची आहे. अनारसे हे पलटी करायचं नाही आहे. तर वरून तूप अशा पद्धतीने आपण गरम झालेलं तूप आहे ते अनारसावर अशा पद्धतीने आपण उडवत राहायचं. म्हणजे अनारसाला छान जाळी सुटते. तर लक्षात ठेवा अनारसे तळताना खसखसची बाजू आहे ती वरच्या बाजूला ठेवायची आणि तूप अशा पद्धतीने आपण उडवत राहायचं आणि एकाच बाजूने हे अनारसे तळून घ्यायचं आहे. अनारसासारखं उलटपलट करायचं नाही. ज्यावेळेला आपण अनारसे तळायला तुपामध्ये सोडतो त्यावेळेला एकाच दिशेने आपण हे अनारसे तळून घ्यायचं आहे आणि तूप अशा पद्धतीने आपण उडवत राहायचं. म्हणजे अनारसाला जाळी छान पडते आणि छान खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतात. अनारसे तळताना गॅसची फ्लेमसुद्धा मोठी करायची नाही. मीडियम गॅसवरच हे अनारसे तळून घ्यायचे. नाहीतर मग अनारसे तळताना जळून जातात. त्याच्यामुळे अनारसे तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. तर इथे आपण आता दुसरं अनारसेसुद्धा तळून झालेलं आहे. अनारसे तळून झाल्यानंतर एखाद्या टिश्यू पेपरवर किंवा चाळणीमध्ये काढून ठेवायची. म्हणजे अनारसामध्ये जास्तीचं तेल किंवा तूप असेल तर ते निथळून जातं. तर इथे आता सर्व अनारसे तळून झालेली आहेत. पाहू शकता छान जाळीदार खुसखुशीत आणि अगदी हलकी अशी अनारसे तयार करून झालेली आहे. ही अनारसे थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता.
आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.